शिरूर तालुक्यातील कारेगाव मधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली। अवघ्या 3 वर्षाच्या निष्पाप चिमुरड्याची बेदम मारहाण करून निगरून हत्या केली। या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। नमस्कार, मी सायली स्वामी आणि तुम्ही पाहत आहात पुणे लोक। शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील कल्याणी कंपनीच्या पाठीमागील परिसरात एका माड्याच्या खोलीमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली। अंशु पप्पू कोल, वय वर्ष अवघे 3 असे या दुर्दैवी मृत बालकाचे नाव आहे। या प्रकरणी मृत बालकाची आई राणी पप्पू कोल, वय वर्ष 25, सध्या राहणार कारेगाव आणि मूळ त्यांचं गाव म्हणजे मध्य प्रदेश, यांनी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली। त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयी आरोपी देवांशु आदित्य साहू, वय वर्ष 24, राहणार अनुपमपूर, मध्य प्रदेश याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला गुरुवारी पहाटे अटक केली। पोलिसांनी माहिती दिल्यानुसार आरोपी देवांशु साहू हा फिर्यादी राणी यांच्यावर लग्नासाठी सतत दबाव टाकत होता। मात्र राणी आपल्या 3 वर्षाच्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना सोडून देण्यास आणि देवांशु सोबत लग्न करण्यास ठाम नकार देत होती। या नकाराचा तीव्र राग मनात धरून बुधवारी दुपारी 12:30 ते सायंकाळी 6 वाजायच्या सुमारास जेव्हा घरात कोणी नव्हते तेव्हा आरोपी देवांशूने घरात घुसून 3 वर्षाच्या चिमुरड्याला अंशला अमानुषपणे बेदम मारहाण केली। या गंभीर मारहाणीतच या निष्पाप बालकाचा संशयास्पद मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली। रांजणगाव MIDCतील पोलीस या प्रकरणाचा आता पुढील तपास करत आहेत। लग्नाच्या नकाराचा सूड एका 3 वर्षाच्या जीवावर उगवणाऱ्या या नराधमाला कठोर शिक्षा होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। अशाच अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा पुणे लोक।